आज या स्पर्धेचा दुसरा दिवस. अच्छा, दिवसातला पहिला सामनाचा नाणेफेक झालेला आहे. नाणेफेक उमरी संघाच्या बाजूने गेले. प्रथमतः उमरी संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आपण या संघामधले ते दोन आयकॉन खेळाडू पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, आसिफ शेख आणि धनंजय बिनताडे. आणि पूर्णा संघाचा जर विचार केला आपल्याला मैदानामध्ये दिसत आहेत की आयकॉन खेळाडू इम्रान, एक खेळाडू तर आतापर्यंत दिसला गेलाय, इम्रान दिसतोय आणि पाप्या पंडित ही मैदानावर जोडी. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे यायचा आहे. चला, उमरी संघाचे आलेले आहेत. पूर्ण संघ आपला अतिरिक्त खेळाडू, एक्स्ट्रा खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे पाठवून द्यायचा आहे. या दोन आमदार चषक 2025 या चषकातील आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील पहिला सामना ज्या की आपण पाहतोय A1 उमरी वर्सेस A1 उमरी वर्सेस किंग्स 11 पूर्णा. या आमदार चषकाचे आयोजक ॲडव्होकेट विशाल दंडबे यांचं सुद्धा मैदानावर आगमन झालेलं आहे. विशाल सर, खलील सर उपराज्य. या सामन्याचे पंच असतील प्रशांत आडे आणि नदीम सर, अतिशय अनुभवी पंच. म्हणजे जर पंचांचा विचार केला तर या स्पर्धेतील सर्वात अनुभवी जे पंच आपल्याला लाभले गेले आहेत ते दोन पंच आज मैदानावर पहिल्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी मार्कवर आसिक आणि स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण इम्रान. नॉन स्ट्रायकर एंडला पाहतोय आपण पाप्या पंडित. या दरम्यान पहिला चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मी दोन्ही संघांना सांगू इच्छितो की हा सामना 8 षटकाचा असणार आहे. त्यामध्ये 2 षटकाचा पॉवर प्ले आणि एका गोलंदाजाला मॅक्झिमम 2 षटक टाकता येतील. या दरम्यान आसिफचा पुढचा चेंडू, अगदी फुलर लेनचा चेंडू टाकलाय. थोडा वेळ चेंडू हवेमध्ये आहे आणि एक आयकॉन खेळाडूला संधी मिळाली आहे. इम्रानला मिळालंय ते जीवनदान. बॅटचा टॉप एज लागून चेंडू बराच वेळ हवेमध्ये होता. तिथं आयुब क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय, परंतु झेल झालेला नाही. एक जीवनदान म्हणावे लागेल. एक चांगली संधी, या संधीचं सोनं करतील का बघूया. इम्रान आता स्ट्रायकर एंडला पाप्या पंडित, एक हार्ड हिटर फलंदाज किंग्स 11 पूर्ण संघाचा सामना करेल आसिफचा. या कोणत्या टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, काय ग्लान्स केलाय. एक मोठ्या खेळाडूचं लक्षण आपल्याला पाहायला मिळालंय. आणि तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली. या एका धावेनिशी धावसंख्या वाढली, धाव पत्कार लागल्या गेल्या. त्या 2 धावा, पहिले षटक प्रगतीपथावर आहे. या दरम्यान पुढचा चेंडू आता सामना करतील इम्रान. पुन्हा एकदा पुढे टाकलेला चेंडू तडम्यांच्या दिशेमध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे शाहरुख. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. एकंदरीत विचार केला तर चांगलं षटक म्हणावे लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी अनपेक्षित असते, परंतु ते काम अद्याप तरी करून दाखवलंय आसिफ या गोलंदाजाने. पुन्हा एकदा धावेल आसिफ. यावेळेस फुल लेनचा चेंडू बॅटचा येज लागून बॉडीवरती आदळलाय. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या वाढतीये, धावफलकावर लागल्या गेल्या ते बिनबाद 3 धावा. पहिलं षटक अद्याप
पूर्ण झालेलं नाहीये. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. यावेळेस पाप्या पंडितने हात कोडलेत. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये आणि चेंडू जातोय वन बाउन्स प्रेक्षकाच्या, माफ करा, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आणि तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांनी 2 धावा सुद्धा पूर्ण केल्या. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेले ते बिनबाद 5 धावा. आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पॉवर प्लेचं शेवटचं षटक गोलंदाज घेऊन आलाय तो म्हणजे धनंजय बिनताडे. एक मोठा खेळाडू आहे, आयकॉन खेळाडू म्हणून या संघात स्थान प्राप्त केले या गोलंदाजाने धनंजय बिनताडे. आणि स्ट्राईक एंडला असतील एक आयकॉन फलंदाज इम्रान. या 2 आयकॉन खेळाडूंमध्ये लागलेली ही चुरस या चषकातील याचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातला हा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 2 मोठे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून आणि एक मोठा खेळाडू फलंदाजी करणाऱ्या संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. जे स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल इम्रान आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय एक मोठा खेळाडू धनंजय बिनताडे. 2 आयकॉन मध्ये लागलेली चुरस. या दरम्यान हा पहिला चेंडू, कोणत्या टप्प्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये, क्षेत्ररक्षण झाले आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावलेली आहे. जरी एकंदरीत विचार केला तर थोडंसं सन्मानजनक धावसंख्या गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी म्हणावी लागेल, कारण अद्याप मोठे फटके, मोठे हिट पाहायला मिळालेले नाहीयेत फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, पूर्ण संघाकडून. परंतु प्लॅन यावेळेस दिमाखदार फटका, केवळ पुश केलाय थर्डमॅनच्या दिशेमध्ये. चेंडू जातोय सीमा पार, जगदंबा कलेक्शन चौकार. आणि त्याच प्रकारची फलंदाजी सुद्धा अद्याप पाहायला मिळते. पुन्हा एकदा धनंजय बिनताडे धावतोय. यावेळेस अगोदरच शप्पल झालाय, केवळ फ्लिक केलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये. जुबेर, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि केवळ एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली ती. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 10 धावा. अद्याप 1 षटक आणि 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. 10 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. विकेट मात्र गमावलेला नाहीये, परंतु धावसंख्या एवढी काही मोठी दिसत नाही, कारण आपण विचार केला तर हे षटक पॉवर प्लेचे मानले जातात. पुन्हा एकदा धनंजय बिनताडे धावेल. यावेळेस सामना करेल पाप्या पंडित. पाप्या पंडितने हेलिकॉप्टर उडवलंय. जुबेर पोहोचेल का? नाही. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा पार चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव करताना धनंजय बिनताडे, कारण ज्या प्रकारची फलंदाजी होते, पाप्या पंडित एक तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या बॅटमधून आत्ताच एक आपल्याला सुरेख फटकार पाहायला मिळाला होता चौकारासाठी. पुन्हा एकदा सामना करेल धनंजय बिनताडेचा पाप्या. यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका खेळलाय. चेंडू थोड्या वेळ हवेमध्ये आणि काय झेल आहे, काय झेल आहे जुबेर, मॅन इन फॉर्म. आपण पाहतोय
का जुबेर हा क्षेत्ररक्षक, या क्षेत्ररक्षकाबद्दल बोलायचं म्हणजे की या संघातला सर्वात आघाडीचा क्षेत्ररक्षक म्हणून ओळखला जातो जुबेर, आणि त्याच प्रकारची कामगिरी त्याच्याकडून अद्याप पाहायला मिळाली आहे. जुबेर जवळपास 30 ते 40 मीटर धावून आलाय आणि अलगत झेल टिपलाय. आपल्याला पाहायला थोडासा सोप्पा झेल वाटत होता, परंतु हा सोप्पा झेल नव्हता. खूप मैदान कव्हर करून एक सुंदर झेल पाहायला मिळाला. जुबेर बाद. आता पाप्या पंडित बाद झाल्याच्या नंतर जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, मुद्दसीर मुद्देने फायनलच्या दिशेमध्ये चेंडू खेळलाय. काय फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. स्पर्धा आयोजित केली होती, त्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती फलंदाज मुद्दसीरने. आपण पाहतोय सन्मानजनक धावसंख्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचे 2 षटक संपल्याच्या नंतर धावपलकार लागल्या गेले ते 18 धावा, 1 गडी बाद. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पाहतोय आपण आसिफला. पॉवर प्लेचे 2 षटक संपलेले आहेत. क्षेत्ररक्षण थोडंसं फैलावलं जाते. 30 सर्कलच्या बाहेर अतिरिक्त खेळाडू उभे केले जातात. या दरम्यान पुढचा चेंडू रिवर्स फटका सजवला. क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरनं चेंडू जातोय तडम्याच्या दिशेला. सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. आपण पाहतोय आसिफ कडून थोडासा गुडलेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. पडल्याच्या नंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू आणि केवळ दिशा दाखवली फर्स्ट स्लिपच्या डोक्याच्या वरनं आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार चौकारासाठी. चांगली फलंदाजी करतोय इम्रान. ज्या कामासाठी या संघात त्याला स्थान दिले अगदी ते काम चोख बजावत आहे तो म्हणजे फलंदाज इम्रान. पुढचा चेंडू आसिफचा इम्रानसाठी. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट फटका आणि चेंडू जातोय 1 बॉल. सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. आसिफ आणि धनंजय बिनताडे हे 2 आयकॉन खेळाडू या संघामध्ये आलेले. पहिलं षटक जे आसिफने टाकलं होतं त्यानंतर धनंजय बिनताडे. पुन्हा एकदा आसिफ गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय आसिफला. पहिला चेंडू झालाय. दुसऱ्या चेंडूसाठी धावतोय. 5 क्रॉस केलाय इम्रानसाठी. यावेळेस लेंथ परिवर्तन पाहायला मिळाले. अगदी फुलर लेंथचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु नकार दिलाय स्ट्रायकर यांच्या फलंदाज मुदसीरने. आणि एका धाव्यामध्ये संतुष्ट राहावं लावलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 27 धावा. 27.
2 चेंडूवर 2 चौकार खाल्ल्याच्या नंतर या षटकामध्ये चांगली वापसी म्हणावी लागेल आसिफची. आता मुद्दसीर स्ट्रायकर इनला. मुद्दने पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये फटका खेळाय ज्या दिशेमध्ये अगोदरच्या चेंडूवर खेळला होता आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. फलंदाजीचा जर विचार केला तर काय तंत्रशुद्ध फलंदाजी होतीये. 2 आयकॉनिक खेळाडूंच्या समोर या प्रकारची फलंदाजी, एक उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपल्याला म्हणावी लागेल फलंदाज मुद्दसीर कडून. पुन्हा एकदा यावेळेस थोडंसं शफल करून करण्याचा प्रयत्न होता. या अगोदर पाहिले आपण मुद्दसीरने एकही पर्याय समोरच्या दिशेमध्ये खेळण्याचा केलेला नाहीये, केवळ दिशा दाखवत होता. यावेळेस मात्र प्रयत्न होता की समोरच्या दिशेमध्ये खेळायचा, कारण एक्स्ट्रा कव्हरचा जो खेळाडू आहे तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्याच्या डोक्याच्या वरनं खेळायचा प्रयत्न होता, परंतु अगदी तंग उसळी घेणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेस फटका सजवलाय. जुबेर प्रयत्न करतोय. चांगला प्रयत्न तिथे जुबेरचा. नक्की प्रयत्नाचे 100 पैकी 100 गुण द्यावे लागतील, परंतु धाव घेण्यापासून रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण. आपण पाहतोय निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागल्या गेल्या ते 32 म्हणजे 32 धावा धाव पलकावर, 1 गडी बाद. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा लागल्या गेल्यात. आता मात्र थोडासा विचार केला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. चला एक षटक, 4 षटक झाल्याच्या नंतर मैदानाच्या आतमध्ये जायचंय. ओ सर, नदीम सर, दोन्ही संघांना ताकीद द्या अन्यथा पेनल्टी आहे. 4 षटक झाल्याशिवाय मैदानाच्या आतमध्ये. जुबे खलील सर, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट, पण रूल्स आर रूल्स. 4 षटक झाल्याच्या नंतर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय 4थं षटक घेऊन आलाय तो म्हणजे जुबेर. एक अष्टपैलू खेळाडू आहे. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावर लागले गेले ते 32 धावा. मुद्दू 9 धावावर फलंदाजी करतोय आणि इम्रान 16 धावावर फलंदाजी करतोय. एक चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय, कारण दोन्ही संघाकडून आपण पाहतो आयकॉन खेळाडू आहेत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक संघात आपण 2 आयकॉन म्हणजे पूर्ण ऑल इंडिया मधले 2 आयकॉन खेळाडू खेळू शकता. या दरम्यान पहिला चेंडू फ्लिक केलाय क्षेत्ररक्षक आसिफ आणि एक सुंदर झेल. जुबेरने मात्र पहिल्या चेंडूवर एक संघाला मोठा झटका दिलाय. बाद केलाय इन्फॉर्म फलंदाज मुद्दसीर. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय एजाज कादरी. हा सुद्धा या संघातला मोठा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळख आहे परिसरामध्ये. एजाज, आता एजाज सामना करेल. एजाजने मात्र फटका सुंदर सजवलाय. क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. एजाजने काय आगाज केलाय, काय फटका खेळलाय. एक दिमागदार फटका म्हणावा लागेल एजाजचा आणि चेंडू सीमा पार चौकारासाठी. या चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 36 म्हणजे 36 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात
चौथं षटक प्रगतीपथावर आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट, त्यानंतर एक चौकार प्राप्त केला एजाजने. जुबेरचा पुढचा चेंडू एजाजसाठी. पुन्हा एकदा एजाजने मोठा फटका, यावेळेस बिग 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 हिट, षटकार. चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. पहिल्या चेंडूचा जर विचार केला तर आपण पाहतोय जरासा फलंदाजापासून दूर टाकलेला चेंडू, केवळ दिशा दाखवून चौकार प्राप्त केलाय. त्यानंतरचा चेंडू जो गुडलेनचा, माफ करा, शॉर्ट पिचलेनचा चेंडू होता, एकदम अंगावरती जात होता, लाईन मध्ये जाऊन कव्हर केलंय आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमा पार षटकारसाठी. या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 42, म्हणजे 42 धावा. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करतोय आपण पाहतोय. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. काय फलंदाजी होते. अद्याप जर फलंदाजीचा विचार केला तर चांगली फलंदाजी म्हणावी लागेल. चांगल्या गोलंदाजापुढे ही चांगली फलंदाजी आहे. पुन्हा एकदा जुबेर एजाजसाठी. यावेळेस पुन्हा एकदा काय फलंदाजी आहे. एजाज कादरी ऑन फॉर्म. सांगायचं म्हणजे की मोठे फटके खेळतोय परंतु गोलंदाजाच्या दिमाकाशी खेळतोय एजाज कादरी. कमी ताकद आणि जास्त नजाकत ज्याला म्हणलं जाते त्या प्रकारचे फटके आपल्याला पाहायला मिळालेत. ओव्हर विकेट गोलंदाजी करेल जुबेर. पुन्हा एकदा काय फटका मारलाय, काय फलंदाजी करतोय एजाज कादरी. वाह, जुबेर पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्याच्या नंतर मात्र मागच्या 4ही चेंडूवर काय फटकेबाजी पाहायला मिळाली. फलंदाज एजाज कादरी या खेळाडूकडून. एक मोठा खेळाडू आहे एजाज. यावेळेस मात्र लेंथ परिवर्तन, समोरच्या लेंथ मध्ये टाकलेला चेंडू फलंदाजापासून दूर, निर्धाव स्वरूपात. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात पाहायला मिळालाय. निर्धारित 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागले गेले ते 50 धावा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 50 धावा. 1 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. नंतर आलेला मुद्दू 9 धावा करून बाद झालाय आणि एजाज मात्र सुंदर फलंदाजी करतोय. 5 चेंडूचा सामना करत 18 धावावर फलंदाजी करतोय आणि या सामन्यातला पहिला षटकार म्हणजे आमदार चषक 2025 दिवस दुसरा. या दुसऱ्या दिवसातला पहिला मोठा हिट जे पाहायला मिळाला ते एजाज कादरी
यांच्या बॅटमधून एक सिनियर खेळाडू आहे, या संघातला सर्वात सिनियर खेळाडू म्हणायला हरकत नाही. सिनियर खेळाडू करून एक सिनियर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बदलला जातोय. साई लांडगे, साई लांडगे गोलंदाजी मार्कवर आपण साईला पाहतोय. संघासाठी पाचवं षटक घेऊन आलाय आणि स्वतःचं पहिलं षटक साईचं इम्रानसाठी. फुलरलेनचा चेंडू गॅपमध्ये चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचणार आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. पाहायला मिळाला निरुता स्वरूपात चांगली गोलंदाजी एक आयकॉन खेळाडू धनंजय भिंताडे या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. बघूया एजाज कात्री मात्र लईमध्ये फलंदाजी करतोय. धनंजय भिंताडेचा कसा सामना करेल. आपण पाहिले जुबीरच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतला होता एजाजने. यावेळेस फटका मारलाय, इनसाइड आउट फटका आणि चेंडू जातोय सीमा पार. जगदंबा कलेक्शन षटकार. साठी एजाज कादरी मात्र सुंदर फलंदाजी करतोय. किनवट संघाचे सर्व श्री बालाजी मुंडे सर यांचं सुद्धा मंचावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा कमिटीच्या वतीनं खूप खूप स्वागत. या दरम्यान तेज तर्रार चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. पंचाचा इशारा वन बाउन्सचा पडल्याच्या नंतर अधिक उसळी घेणारा चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. जे आयोजित केली होती त्यांचे सर्व त्यांचे आयोजक बालाजी मुंडे सर, हे तिन्ही आयोजक आज आपल्या मैदानावर आहेत. म्हणजे एक चांगला योग म्हणावा लागेल, कारण आपल्या मराठवाड्यात ज्या मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, जे किनवट प्रीमियर लीग, खासदार चषक, आमदार चषक, या चषकाचे आयोजक आपल्या मैदानावर आज मंचावर आपल्या सोबत आहेत. तरी पर्वणीच म्हणावी लागेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मी आलेले आमचे मान्यवर मुंडे सरांचं स्वागत. मी आमचे श्रीनिवास भाऊ यांना विनंती करतो की मुंडे सरांचं स्वागत करायचंय. आणि संदीप पाटील, खासदार चषक 2025 चे आयोजक संदीप पाटील यांचं सुद्धा स्वागत मी सुधाकर भाऊ माचनवार यांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचे. रॅकावार यांचं स्वागत मी लव पंचाळ दादाला विनंती करतो की आपण
स्वागत करायचं. आपण वेळातला वेळ काढून या सामन्यासाठी हजेरी लावलात, त्यामुळे ॲडव्होकेट विशाल दंडवे मित्र मंडळ यांच्याकडून सर्व मान्यवरांचं स्वागत केले जाते. मंचावर आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एजाज कादरी ज्या प्रकारची फलंदाजी करतोय, एकाकी झुंज देतोय हा फलंदाज एजाज कादरी. वैयक्तिक 11 चेंडूचा सामना करत 35 धावावर फलंदाजी करतोय हा फलंदाज, ज्यामध्ये त्याने 3 षटकार. पुन्हा एकदा यावेळेस बिग 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 हिट षटकार. कादरीला या अगोदर सुद्धा मैदानावर पाहिलंय. लाल टेनिस बॉल क्रिकेटचे सामने खेळताना त्यावेळेस मात्र या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळत नव्हती. यावेळेस एजाज कादरी वेगळ्याच लईमध्ये फलंदाजी करतोय. काय फलंदाजी करतोय एजाज कादरी बद्दल बोलायचं म्हणजे 12 चेंडूचा सामना करत 41 धावावर फलंदाजी करतोय, ज्यामध्ये त्याने 4 चौकार आणि 4 खणखणीत षटकार मारलेत. साई लांडगे मागच्या षटकामध्ये 2 क्लीन बोल्ड केले होते. या षटकामध्ये साई लांडगेच्या पहिल्या दोन्ही चेंडूवर 2 खणखणीत प्रहार, 2 षटकार पाहायला मिळाले. फलंदाज एजाज कादरी. म्हणजे एजाज कादरीला क्रिकेट खेळाचा भरपूर अनुभव आहे, भरपूर मोठा सिनियर खेळाडू, आणि त्या खेळाचं प्रदर्शन आपल्याला या हनुमान मंदिर मैदानावर दाखवत आहे तो एजाज कादरी. मारलाय डाऊन द ग्राउंड फटका. क्षेत्ररक्षक पोहोचेल काय? यस, क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव, म्हणजे 2 चेंडूवर 2 षटकार, आणि त्यानंतर सन्मान देऊन, सन्मान नाही परंतु एक भुईलगत खेळलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्टेट डाऊन द ग्राउंड. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 86. 86 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. स्ट्रायकर इनला तन्वीर शेख अद्याप खातं उघडलेलं नाहीये फलंदाजाचं. मारलाय फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली राहुल राठोड आणि सुंदर झेल. तन्वीर बॅक टू पवेलियन. अनीस उर्फ खाजा फलंदाजीसाठी आलाय. 86 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. 5 गडी बाद झालेले आहेत. 7वं षटक प्रगती पथावर आहे. 7वं षटक टाकलं जाते. बघूया अनीस कसा सामना करेल. अगोदर शपल झाला आणि पुन्हा एकदा चेंडू आयुमध्ये. आयुब त्याच्या खाली आहे आणि झेल सुटला. आयुबच्या बॉडी लँग्वेज वरनं वाटत होते की हा झेल एकदम सोपा आहे, अगदी अलगत या झेलाला टिपेल, परंतु झेल टिपू शकलेला नाहीये. आणि एक संधी मिळाली पहिल्या चेंडूवर ख्वाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 87. 87. साई लांडगेला हा 4था विकेट मिळता राहिलाय, कारण झेल सुटला आयुबकडून. आता स्ट्रायकर इनला पाठवलंय एजाज कादरीला, जो मॅन इन फॉर्म आहे. मारलाय. काय फटका मारलाय भावा, आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. सात षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेल्यात ते 5 गड्याच्या मोबदल्यात 93 म्हणजे 93 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. शेवटचं षटक आपण गोलंदाज भास्करला पाहतोय बॉलिंग मार्कवर.
आणि स्ट्रायकर एंडला असेल अनिस उर्फ रसल उर्फ खाजा. आणि गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय दुसराच बॉलर आलाय, कारण अगोदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता भास्करच्या हातामध्ये. पुन्हा एकदा चेंडू दिला जातोय. कर्णधाराने एक जिम्मेदारी दिली आहे पुन्हा एकदा जुबेरवर संघासाठी आणि स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय तो जुबेर. धावसंख्या स्थिरावलेली आहे 93. शेवटचे 6 चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी. स्ट्रायकर एंडला अनिस. पहिला चेंडू लोअर फुलटॉस आणि रिस्की धाव. हे बघा हे आहे सुसाईड कॉल आणि पंचाचा डिसिजन येणं बाकी आहे. सुसाईड कॉल म्हणावा लागेल जर एकंदरीत विचार केलाय, परंतु थर्ड अंपायर चेक करतील का डिसिजन थर्ड अंपायरला पाठवले. दोन्ही संघासाठी सूचना आहे की रेफरन्स नाहीये, फक्त आमचे पंच रेफर करू शकतात. आणि आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता हा क्लिअर आउट आहे, रन आउट. एजाज कादरी बॅक टू पवेलियन. थोडस क्रिकेटचा सेन्स दाखवण्याची गरज होती. आणि अनिस जर खेळपट्टीवर थांबला असता आणि एजाज जर बॅटिंग एंडला गेला असता तर एजाज मात्र स्ट्रायकरला आला असता. आणि एक मोठा खेळाडू बाद झालाय. अर्धशतक पूर्ण होऊ शकलं नाही. 48 धावावर बाद झालाय तो एजाज कादरी. स्वतःचे अर्धशतक राहिले आणि संघासाठीचं शतक पूर्ण होते की नाही प्रश्नचिन्ह. पहिल्या चेंडूवर धावबाद आपल्याला पाहायला मिळाला. इनफॉर्म फलंदाज एजाज कादरी. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज बॅट्समॅन नेम भाऊ थांबा 1 मिनिट. मोहसिन एक आयकॉन खेळाडू या संघात दाखल झालेला आहे. मोहसिन मॅन फ्रॉम वसमत. यावेळेस फुलटा चेंडू केवळ दिशा दिली फाईनलेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार नाही आणि चेंडू गेलाय सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. मोहसिनने मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 97. 97 धावा. अद्यापही 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. जुबेरचा पुढचा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये हलक्या हाताने खेळून काढलाय. बघूया क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि काय रनिंग बिटवीन द आणि तिसरी धाव सुद्धा होतीये का नाही. रन आउट मोहसिन. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता आणि धावबाद झालाय. स्ट्रायकर एंडला धावबाद झालाय तो मोहसिन. आणि या 2 धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 99. 97 धावा धावपळकावर लागल्या गेल्यात. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी आहे. चला बॅट्समॅन नेम आकाश आलाय. मोहसिन बाद झाल्याच्या नंतर धावपळकावर 99 धावा लागल्या गेल्या आहेत तर 7 गड्याच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू जुबेरचा. आता नवीन फलंदाजी करेल आकाश. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 99 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. शेवटचे 3 चेंडू पडणं अजूनही बाकी मैदानाच्या आतमध्ये. जुबेरचा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक शाहरुख
चांगले क्षेत्ररक्षण आणि एकच धाव पाहायला मिळाली. याबरोबरच संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 100 धावा, म्हणजे शतक पूर्ण झालंय संघाचं. ऑन बोर्ड 100, 100 धावा लागल्या गेल्या धावपलकावरती आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर जुबेर, शेवटचे 2 चेंडू टाकण्यासाठी. या दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू. तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली आहे. 1 धाव वाढली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 101. लेग बाईज आहे का सर? ओके सर. आमचे पंच नदीम सर यांचा इशारा आला की ही लेग बाईज स्वरूपातली धाव असणार आहे. लेग बाईजच्या रूपातली ही धाव. 101 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. दरम्यान शेवटच्या चेंडूवर फटका खेळला. चेंडू जातोय थर्डमॅन क्षेत्राबाहेर, सीमा पार. जगदंबा कलेक्शन चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 105 धावा. एजाज कादरी याच्या बळावर, ज्याने 14 चेंडूचा सामना करत 48 धावा लगावल्यात. इम्रान 12 चेंडूचा सामना करत 20 धावा. बाकी एकही खेळाडू मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. या 2 फलंदाजाच्या बळावर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 105 धावा. 7 गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी A1 उमरी संघाला काढायचे आहेत 106 धावा निर्धारित 48 चेंडूमध्ये. अमोल माने जिथे कुठं असतील समालोचन कक्षाकडे यायचंय. अमोल चला, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय पूर्ण संघ. प्रथमतः पूर्ण संघाने ज्याच्या आमदार चषक 2025 दुसऱ्या दिवसातील पहिला सामना, ज्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत पूर्ण संघाने धावपलकावर लागल्या गेल्यात ते 105 धावा आणि जिंकण्यासाठी 106 धावा काढायचे आहेत ते A1 उमरी या संघाला. चला, फलंदाज A1 उमरी संघ आपले फलंदाज पाठवून द्यायचे. एक सन्मानजनक धावसंख्या धावपलकावर उभी केली आहे. जर एकंदरीत विचार केला पॉवर प्लेच्या षटकामध्ये एवढी मोठी धावसंख्या उभारली नव्हती, परंतु मागच्या स्लॉग ओव्हर मध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला एजाज कादरी कडून पाहायला मिळाली, त्या फलंदाजीच्या बळावर धावपलकावर लागले गेले ते 105 जिंकण्यासाठी 106 धावांचं लक्ष्य असणार आहे A1 उमरी या संघासमोर.
गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक हाताळण्यासाठी आपण मोहसिनला पाहतोय. एक आयकॉन खेळाडू म्हणून या संघात स्थान निर्माण केलेला हा खेळाडू मोहसिन, मॅन फ्रॉम वसमत. त्याच्या हातामध्ये चेंडू दिस. शाहरुख आणि आसिफची जोडी, फलंदाजीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. एकशे 6 धावाचा पाठलाग करणार आहे आता A1 उमरीचा संघ. धावपलकावर 105 धावा लागल्या गेलेत. दोन्ही संघासाठी महत्वाचा सामना असणार आहे. गोलंदाजी मार्कवर मोहसिन पहिलं षटक, 2 षटकाचा पॉवर प्ले असणार आहे. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय शाहरुखला आणि नॉन स्ट्रायकर एंडला आसिफ. आणि गोलंदाजी मार्क वर आपण पाहतोय पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मोहसिन. एकशे 6 धावाचा पाठलाग करतोय. या दरम्यान पहिला चेंडू अगदी पुढे टाकलेला, चांगला खेळून काढलाय, सन्मानजनक म्हणावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. निर्धाव स्वरूपातला चेंडू, पहिलाच चेंडू निर्धाव स्वरूपातला, म्हणजे पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. 106 धावाचा पाठलाग करणार आहे तो संघ म्हणजे A1. यावेळेस फलंदाजापासून दूर टाकलेला चेंडू अधिकच दूर गेलाय. पंचाचे दोन्ही हात समांतर आणि एक धाव वाढली अवांतर. या अवांतर धावेनिशी संघाचं खातं उघडलंय. धावपलकावर लागली गेली ती 1 धाव. 1 चेंडूचा खेळ झालाय. निर्धारित 48 चेंडू मध्ये 106 धावांचा पाठलाग करणार आहे तो A1 उमरी हा संघ. या दरम्यान शाहरुखने बॅट उचलली आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. काय फटका मारलाय शाहरुखने. एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू सीमा पार पाठवलाय. पुन्हा एकदा सामना करेल शाहरुख. यावेळेस फुल टच चेंडू खेळून काढलाय. 1 धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे का? नाहीये. आणि 1च धाव. आणि पंचाने थर्ड अंपायरकडे रेफर केलंय का हा नो चेंडू आहे का, म्हणजे वेस्टच्या वर चेंडू असेल तर हा नो बॉल करार दिला जाईल. चेक केलं जात आहे. Yes, it is a no ball. अतिशय अनुभवी दोन्ही पंच. हा पंच जे पंच होते म्हणजे थर्ड अंपायर साठी रेफर केलंय प्रशांत दादा आडे. आणि हा नो चेंडू असणार आहे. आणि आसिफ साठी एक सुवर्ण संधी, कारण आसिफला पहिला चेंडू फ्री हिट चेंडू मिळणार आहे. बघ या फ्री हिट चेंडूचा कसा सामना करेल आसिफ. गोलंदाजी मार्कवर मोहसिन. अगोदर सफल झालाय आणि चेंडूला खेळून काढले. स्क्वेअर लेग सीमा पार. जगदंबा कलेक्शन. काय पंचाचा इशारा येणं बाकी. चौकार का षटकार, आणि पंचाचा इशारा आलाय षटकार. आसिफला मिळालेला फ्री हिटचा चेंडू फुकट का चंदन घसरे नंदन. आणि काय घसीटलाय आसिफने. पहिल्या चेंडूवर षटकार प्राप्त केलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 15 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकावर लागल्या गेल्या ते 15 धावा. या दरम्यान पुढचा चेंडू मोहसिनचा.
आसिफ साठी आणि क्लीन बोर्ड. यू मिस, आय हिट. दांडी दांडी गुल. आयकॉनिक खेळाडू आपण एकमेकांच्या समोर पाहिले होते. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड. म्हणजे एक तीर तो एक मेरी असं म्हणल्यासारखं. पहिल्या चेंडूवर षटकार आणि दुसऱ्या चेंडूवर क्लीन बोल्ड. आयकॉन खेळाडूला बाद केले. आपण पाहतोय जय सर्जे नवीन फलंदाज. जेडी बघूया कसा सामना करेल. कारण गोलंदाजी मात्र पहिले 3 चेंडू हाताळल्याच्या नंतर चौथ्या चेंडू काय चेंडू टाकला फुल्लर लेनचा, ज्याला यॉर्कर म्हणलं जातं त्या प्रकारचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. गोल जगदंबा कलेक्शन चौकार. तरी षटकाचा जर विचार केला तर धावसंख्या भरपूर आहे, परंतु फलंदाज मात्र मोठा बाद झालाय. आसिफ सारखा फलंदाज स्तंभूत परतलाय. धावसंख्येचा जर विचार केला तर 19 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये खेळाय. चेंडूचा पाठलाग केला जातोय परंतु पाठलाग होत नाहीये. आणि चेंडू गेलाय सीमा पार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेले ते 1 गडी बाद 23 धावा, ज्यामध्ये जय सर्जे 2 चेंडूवर 2 चौकार या फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर आपण एजाजला पाहतोय. एजाज कादरी पॉवर प्लेचं महत्वाचं षटक, पॉवर प्लेचं अंतिम षटक घेऊन आलाय. स्ट्रायकर एंडला फलंदाजी करेल शाहरुख काढल्या होत्या, तो गोलंदाज आहे. आणि स्ट्रायकर एंडला शाहरुख. या दरम्यान पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू, केवळ दिशा दाखवली, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचलाय परंतु झेल टिपू शकलेला नाहीये. आणि तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली आहे. थोडस निराश आपण पाहतोय एजाज कादरीवरच्या बॉडी लँग्वेज वरून वाटतंय की हा झेल झाला असता, कारण तो ग्राउंड क्लिअर केलं होतं परंतु झेल टिपू शकलेला नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 24 धावा धावपलकावर. 1 गड्याच्या मोबदल्यात रोमांचक सामना, अंगावर शहारे आणणारा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळला जातोय. जे 2 संघ आपसामध्ये लढत आहेत, किंग्स 11 पूर्णा आणि A1 उमरी. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक थोडासा वाईड होता, यावेळेस केवळ दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले मुद्दसीरचं तिथे. तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली, म्हणजे पहिल्या 2 चेंडूवर सन्मानपूर्वक 2 धावा पूर्ण केल्यात. जय सर्जेचे जर वैयक्तिक विचार केला तर 3 चेंडूचा सामना करत 9 धावावर फलंदाजी करतोय. चांगली साथ देतोय त्याला शाहरुख सय्यद. 25 धावा धावपलकावर लागल्या गेल्यात. पॉवर प्लेचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी. गोलंदाजी मार्कवर एजाज कादरी. चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळलाय, ज्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक अगदी म्हणजे क्षेत्ररक्षणाच्या नुसार गोलंदाजी केली जाते. म्हणजे एक स्क्वेअर लेगला 30 यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि शॉर्ट पिच लेनचे चेंडू, जे की त्याला बॉन्सर म्हणले जाते, त्या प्रकारचे चेंडू आपल्याला पाहायला मिळते. एजाज कादरी एक दिमागदार गोलंदाजी आणि दिमागदार प्रदर्शन पाहायला मिळते. ऑलराऊंड परफॉर्मन्स एजाज कादरी. यावेळेस पुढे टाकलाय चेंडू, बॅटचा येज लागून अनिसच्या हातामध्ये, परंतु झेल सुटलाय. आणखी एक संधी. दोन्ही फलंदाजांना या षटकामध्ये मात्र संधी मिळालेली आहे. बघूया संधीचं सोनं करतील का, कारण जयला सुद्धा झेल सुटलाय, जयचा सुद्धा आणि शाहरुखचा सुद्धा या षटकामध्ये झेल सुटलेला आहे.
गोलंदाजीचा विचार केला तर चांगली गोलंदाजी, परंतु क्षेत्ररक्षणाकडून साथ मिळत नाहीये एजाज कादरीला. पुन्हा एकदा एजाज कादरी धावेल. यावेळेस पडल्याच्या नंतर स्कीड होणारा चेंडू, निर्धाव स्वरूपात चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या प्रकारची गोलंदाजी करणं एवढी सोपी गोष्ट नाहीये, परंतु पॉवर प्लेच्या या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे एजाज. धावसंख्या स्थिर आलेली आहे. 26 धावा धावपलकावर लागले गेलेत. यावेळेस पुन्हा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळालाय आणि षटकाची समाप्ती पंताचा इशारा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर लागल्या गेले आहेत ते 26 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. बॉल, जुना बॉल पाठवायचा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावर लागले गेलेले आहेत. 106 धावाचा पाठलाग करतोय A1 उमरीचा संघ, ज्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करण्यासाठी जे 2 फलंदाज मैदानामध्ये आले होते, शाहरुख सय्यद आणि आसिफ. आसिफ मात्र तंबूत परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जय सरजे मैदानात आल्या. त्याने पहिल्या 2 चेंडूचा सामना करीत 2 चौकार प्राप्त केले होते आणि निर्धारित 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा धावपलकावर लागल्या गेलेत. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजाचं नाव अद्याप आम्हाला कळालं नाही. अनिस. तुमचा एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्यायचा आहे. पूर्ण संघ तुमचा एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्यायचा आहे. एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या भाऊ. दोन्ही संघाला आणि येणाऱ्या पुढच्या सर्व संघांना विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळाडू आल्याशिवाय सामना होणार नाही याची दक्षता घ्यायची. चला अनिस गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकर एंडला शाहरुखला पाहतोय आपण. पहिला चेंडू आखुडत्या लेनचा चेंडू, क्षेत्ररक्षक मुद्दसीर त्याच्या खाली आणि सुंदर झेल. बाद झाल्याच्या नंतर त्याची जागा घेण्यासाठी जो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातो साई लांडगे. जर विचार केला पहिल्या षटकाचा तर पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या. जे दुसरं षटक पॉवर प्लेचं शेवटचं षटक हाताळलं तो गोलंदाज एजाज कादरी, ज्याने 2 संधी निर्माण केल्या होत्या त्या षटकामध्ये, परंतु झेल होऊ शकले नाही. केवळ 3 धावा खर्च केल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावा आणि यात आणि त्या पहिल्या चेंडूवर शाहरुख सारखा मोठा खेळाडू बाद झालाय. म्हणजे एकूण 2 विकेटच्या मोबदल्यात धावपलकार 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर साई लांडगे गोलंदाजी, स्ट्रायकर यांना फलंदाजी करेल. आता गोलंदाजी मार्कवर अनिस. 106 धावाचा पाठलाग करतोय A1 उमरीचा संघ. या दरम्यान पुढचा चेंडू फाईनलेगच्या दिशेमध्ये खेळणारे क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही धाव नाही. नकार दिलाय फलंदाज साई लांडगेने. धावसंख्या स्थिरावलेली आहे 126 धावा धावपलकावर लागले गेल्या 2 गड्याच्या मोबदल्यात. रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये लढला जातोय. अजूनही जुबैर, धनंजय भिंताडे यांच्यासारखे फलंदाज उमरी संघाकडे आहेत. सामना नक्कीच रंगतदार होण्याची अपेक्षा आपल्याला दिसली जाते. पुढचा चेंडू कट्टर चेंडू पाहायला मिळालाय. फुल्लर लेंथ अनिस या गोलंदाजाकडून. पुढचा हे चेंडू आपल्याला निर्धाव स्वरूपात चांगली गोलंदाजी अनिसची. म्हणजे या षटकाचे 3ही चेंडू आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडू डॉट, पुन्हा तिसरा चेंडू सुद्धा डॉट. प्रयत्न होता जयचा धाव घेण्याचा, परंतु नकार दिलाय पुन्हा एकदा तिथे साईने. यावेळेस पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू, पुन्हा एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. सुंदर गोलंदाजी, चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आणि आपण पाहतोय त्यांच्या अतिरिक्त खेळाडू जे आहेत त्याचं प्रोत्साहन वाढवताना आपण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या स्थिरावलेली आहे 26 धावा.
यावेळेस आकुडत्या लेनचा चेंडू, तिथे क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि एकच धाव. या षटकातली ही पहिली धाव. 27 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. आता स्ट्रायकर एंडला पोहोचलाय तो जय सरजे जेडी आणि अनिसच्या षटकातली ही पहिली धाव म्हणावी लागेल चौथ्या चेंडूवर. पुन्हा एकदा अनिस धावतोय, पंचांना क्रॉस केलंय जयसाठी. फुल्ल लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय आणि पुन्हा एकदा एक धाव मिळाली. चला, निर्धारित 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 28 धावा 2 विकेटच्या मोबदल्यात. जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 23 धावा होत्या आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आहेत ते 28 धावा. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्यात. एजाज कादरीने 3 धावा आणि त्यानंतर अनिसने 2 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज करीम. करीम संघासाठी 4थं षटक घेऊन आलाय. सामना करेल जय. चांगला चेंडू आणि फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. निर्धाव जे चेंडू पडतायत थोडंसं टेन्शन, म्हणजे आपण पाहतोय जर विचार केला तर उमरी डगआउट मध्ये थोडंसं टेन्शनचं वातावरण पाहायला मिळतंय. कारण बरेचसे चेंडू जर मागच्या 2 षटकाचा जर विचार केला तर बरेचसे चेंडू आपल्याला निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले आहेत. कारण त्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. एजाज, अनिस आणि हा पहिला चेंडू सुद्धा करीमचा. पुन्हा एकदा पडल्याच्या नंतर अधिक उसरी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, तो सुद्धा चेंडू निर्धाव. म्हणजे काय गोलंदाजी होती, दिमाखदार गोलंदाजी, प्लॅन विथ एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होती. नक्कीच कौतुक केलं पाहिजे किंग्स 11 पूर्णा या संघाचं. कारण काय गोलंदाजी टाकतायत एका पाठोपाठ एक गोलंदाज. आसिफ बादल्याच्या नंतर जी धाव संख्या जी स्थिरावलेली आहे ती अद्यापही स्थिरावलेली आहे. म्हणजे एकही मोठा फटकार नाही, फटकार तर नाही पण सिंगल डबल सुद्धा धावा आपल्याला पाहायला मिळत नाहीत A1 उमरी या संघाकडून. करीम चांगली गोलंदाजी करतोय. करीम पुन्हा एकदा धावेल जयसाठी. यावेळेस केवळ दिशा दाखवली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. 1 बॉल्स 2 बॉल्स सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार. म्हणजे बऱ्याच वेळाच्या नंतर आपल्याला एक बाउंड्री स्वरूपातली धावसंख्या पाहायला मिळाली, चौकार पाहायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. म्हणजे 32 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. अद्याप 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पडणं बाकी 4थ्या षटकाचं. जे पहिल्या 2 चेंडूवर चौकार मारल्याच्या नंतर 11 चेंडूमध्ये 14 धावावर फलंदाजी करतोय. यावेळेस फटका मारलाय. बिग 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 हिट षटकार. थँक्यू डीजे. जर विचार केला जयचा तर जयने ज्याचा पर का और खेल दिया. म्हणजे पहिले अगोदरचे चेंडू पाहिलेत आणि पुन्हा प्रहार करायला सुरुवात केली. पुन्हा एकदा बॅटचा एज लागलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेमध्ये, धाव मिळणार नाही.
निर्धारित 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर लागले गेले ते 38 धावा. अजून जर एकंदरीत विचार केला तर 24 चेंडू मध्ये 68 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 68 धावांची गरज. थोडासा कान मंत्र दिला जातोय. बीच मैदान में गया पानी क्या बदलेगी मैच की कहानी. 4 षटक म्हणजे निम्मा खेळ झालाय. 1 मिनिटाचा ब्रेक. थोडासा कान मंत्र दिला जातोय दोन्ही संघाकडून. कारण 4 षटकांचा जर विचार केला तर 38 धावा झालेल्या आहेत आणि उरलेल्या 4 षटकांमध्ये काढायचे आहेत ते 68 धावा. म्हणजे 38 झाले आणि 68 काढायचे आहेत. चला भाऊ लवकर जा. भाऊ असं एवढं आरामाने गेल्यावर कसं होईल. मॅच संपून जाऊन दुसरी मॅच लागते. चला सामना चालू झालाय. पुन्हा एकदा जाऊया. झालेल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर 38 धावा आणि 4 षटकामध्ये काढायचे आहेत ते 68 धावा. जय सरजे 13 धावावर 13 चेंडूमध्ये 20 धावावर फलंदाजी करतोय आणि साई लांडगे 4 चेंडूचा सामना करत 1 धावावर फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवर 5वं षटक घेऊन आलाय आणि स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय तो मोसीन. आणि स्ट्रायकर एंडला असेल साई लांडगे. आता मात्र धावसंख्या मोठी काढावी लागेल. 17 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट. मारलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि चेंडूला पाठवलंय हवा यात्रामध्ये सीमा पार षटकार. साई लांडगे पहिल्या चेंडूवर प्रहार केला या षटकाच्या आणि षटकार प्राप्त केलाय फलंदाज साई लांडगेने. 17 धावा पर ओव्हर रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळते आणि पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार साई कडून पाहायला मिळालाय. गोलंदाजी मार्कवर मोसीन पुन्हा एकदा धावेल साईसाठी. यावेळेस आकुडत्या लेनचा चेंडू क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले आणि केवळ एकच धाव म्हणजे 2 चेंडूवर 7 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली 45. 45 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात धावफलकावर लागल्या गेलेत. अजूनही 61 धावांची गरज असणार आहे उरलेल्या 22 चेंडू मध्ये. 22 चेंडू आणि 61 धावा. आता जय सरजे स्ट्रायकर एंडला चांगला फटका खेळा. एक्स्ट्रा कव्हर मध्ये 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे कारण क्षेत्ररक्षक आहे एजाज कादरी. एजाज कादरीचा जर विचार केला तर पूर्ण अख्खा दिवस चांगला म्हणावा लागेल. फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी सुद्धा चांगली केली आणि क्षेत्ररक्षण सुद्धा त्याच प्रकारचं पाहायला मिळते. धावसंख्या वाढते. 46 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. मोसीन अगदी पुढे टाकलेला चेंडू फाईन लेगच्या दिशेमध्ये मिसफील्ड झाली आहे आणि चेंडू जातोय का नाही अडवला गेले. 1 धाव पूर्ण केली, 2 धावा पूर्ण केली, तिसरी धाव होईल का नाही आणि पंचांचा इशारा आहे की 2 धावा. बाईच आहे का बॅट सर? बॅटच्या रूपातल्या आहेत 2 धावा आहेत. या 2 धावेनिशी धावसंख्या पोहोचली 48-48. अजूनही 58 धावांची गरज जिंकण्यासाठी. A1 उमरी या संघाला गोलंदाजी मार्कवर मोसीन. काय गोलंदाजी आहे, काय गोलंदाजी आहे. अगदी पुढे टाकलेला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळालाय गोलंदाज मोसीन या गोलंदाजाकडून. मोसीनने एक मोठा विकेट प्राप्त केलाय कारण आयकॉन खेळाडूमधून या संघात स्थान निर्माण केलेला आसिफ जे की बिग हिटर मानला जातो त्या फलंदाजाला बाद केले मोसीनने. तोच मोसीन गोलंदाजी मार्कवर आहे. यावेळेस साईसाठी थोडासा दूर टाकलेला चेंडू फुलर यांचा चेंडू क्षेत्ररक्षक आहे आणि तत्पूर्वी 1 धाव सुद्धा पूर्ण केली. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागल्या गेल्या ते 49 धावा.
आता 18 चेंडू मध्ये 57 धावांची गरज असणार आहे. आउट. चला दादा एक या दरम्यान साईने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पाप्या चांगलं क्षेत्ररक्षण अगदी ऐन वेळेला घेतलेला झेम आणि एक धाव पूर्ण केली. नवीन फलंदाज धनंजय भिंताडे आणि गोलंदाजी मार्कवर एजाज कादरी. पहिला चेंडू साई लांडगेसाठी एक धाव पूर्ण केली. आणि जो रिटायर्ड आउट झालेला फलंदाज साई माफ करा जय सरजे गोलंदाजी मार्कवर. एजाज काय गोलंदाजी होती एजाज कडून. सुंदर गोलंदाजी. पडल्याच्या नंतर कमी उसळी घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज एजाज कादरी कडून. इक्वेशन मात्र आता थोडंसं मोठं वाटते. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी होतीये या आयकॉन खेळाडूंच्या समोर. या प्रकारची गोलंदाजी उल्लेखनीय बाब म्हणावी लागेल एजाज कादरी या गोलंदाजाकडून. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. अगोदर आपण पाहिलं की या गोलंदाजाने काय फलंदाजी केली होती. तब्बल 48 धावा धावफलकावर लागायला गेल्या होत्या आणि त्यापेक्षाही सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. या दरम्यान साई लांडगे काय फटका मारलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार षटकार. या षटकाराबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 57 धावा. आता मात्र 14 चेंडू मध्ये 49 धावांची गरज असणार आहे. चला बॉल पाठवायचा आहे प्रेक्षक. चला प्रेक्षक वर्ग बॉल पाठवून द्यायचा आहे. 14 चेंडू मध्ये 49 धावांची गरज असणार आहे. धनंजय भिंताडे आणि साई लांडगे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या दोन्ही फलंदाजाकडे ती काबिलियत आहे परंतु गोलंदाजी मात्र सुंदर होती. एजाज कादरी गोलंदाजी मार्कवर धावतोय. पण एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल काय नाही पोहोचलाय आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा आमदार चषक 2025 चौकार.
अवस्थेमध्ये सामना सापडलाय. आता 13 चेंडूमध्ये 45 धावांची गरज असणार आहे. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. म्हणजे 12 चेंडूमध्ये किती धावा काढायच्या आहेत हे निष्पन्न होईल. हा चेंडू खूप महत्वाचा आहे. गोलंदाजी मार्कवर एजाज कादरी धावतोय. स्ट्रायकर एंडला फलंदाज साई लांडगे. मारलाय फटका. एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असणार आहे का? दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते आणि 2 धावा सुद्धा पूर्ण. म्हणजे या 2 धाव्यानिशी धावसंख्या जाऊन पोहोचली 63 धावा. आता इक्वेशन आहे 12 चेंडू मध्ये 43 धावाचं. 12 चेंडू आणि 43 धावा. धनंजय भिंताडे आणि साई लांडगे या दोन्ही फलंदाजाकडे ती काबिलियत आहे, परंतु गोलंदाजी मात्र सुंदर पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण करीमला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. बारा चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. धनंजय भिंताडे या फलंदाजाला मी अगोदरही पाहिलेलं आहे. वागलवाडा इथे एक सामना झाला होता. काय फलंदाजी आणि काय गोलंदाजी केली होती धनंजय भिंताडे. गोलंदाजी मार्कवर करीम स्वतःचं शेवटचं षटक घेऊन आलाय. स्ट्रायकर एंडला धनंजय भिंताडे. रिक्वायर्ड जे धाव आहे तो 12 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. या दरम्यान पहिला चेंडू. हेलिकॉप्टर फटका मारलाय. पॉवरफुल हिट होत आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये करीमचं आणि एकच धाव. स्ट्रायकर एंडला गेलाय तो साई. आपण धनंजय भिंताडेच्या बॉडी लँग्वेज वरनं पाहताय की ते निराश दिसतोय, कारण त्याला माहिती होती की 6चे 6 चेंडू खेळणं त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता बघूया साई कसा सामना करेल. साई लांडगे या फलंदाजाकडे ती काबिलियत आहे. मारलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. मैदानाच्या आतमध्ये थोडस तुफान आलंय, कारण साई लांडगेच्या बॅट मधून निघालाय तो षटकार. नवा आहे नवा. एक मिनिट.
चला थोडासा व्यत्यय पुन्हा एकदा सामन्याकडे जाऊया. षटकार मारल्याच्या नंतर पुन्हा एकदा साई लांडगे सामना करेल. गोलंदाज करीमचा पुन्हा एकदा फटका मारलाय. काय फटका मारलाय आणि चेंडूला पाडवलंय सीमा पार षटकार. साई लांडगे मात्र काय फलंदाजी करतोय. 14 चेंडू मध्ये 35 धावावर फलंदाजी करतोय. पुढचा चेंडू करीमचा साईसाठी. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न. धाव घेतोय. धाव सुद्धा पूर्ण. या एका धावनेची धावसंख्या जाऊन पोहोचली 77 धावा. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल साईची. एकाकी झुंज देतोय साई लांडगे. याने आतापर्यंत 15 चेंडू मध्ये 36 धावा, ज्यामध्ये 4 षटकार आणि 1 चौकार लगावलाय. तर एकंदरीत विचार केला तर पहिल्या 4 चेंडूवर केवळ 1 धाव काढली होती. आता मात्र 8 चेंडू मध्ये 29 धावांचं लक्ष आहे. काय चेंडू टाकलाय. बॅटचा एज लागून फाईन लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय सीमा पार चौकार. आता पाहतोय आपण 7 चेंडू मध्ये 25 धावा. काय सामना आहे. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. 7 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर करीम. स्ट्रायकर एंडला धनंजय बिनताडे. मारलाय. हेलिकॉप्टर उडाले आणि लँड झाले. 1 बॉल सीमा पार जगदंबा कलेक्शन चौकार. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन आले 6 चेंडू मध्ये 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. काढशील का रे साई भावा. 6 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजी मार्कवर शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज पाहतोय आपण अनीस. 6 चेंडू मध्ये 21 धावांची गरज असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये काय सामना रंगलाय. 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. साई लांडगे फलंदाजी करतोय. स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला धनंजय बिनताडे. या दरम्यान पहिला चेंडू माराय. साई लांडगे काय फलंदाजी करतोय भावा आणि चेंडूला पाठवलंय सीमा. पहिल्या चेंडूवर षटकार आणि इक्वेशन आले 15 धावा. 5 चेंडू मध्ये 15 धावा.
गोलंदाजी मार्कवर अनिस, स्ट्रायकर एंडला साई. मारलाय फटका, एक धाव तर पूर्ण केली. धनंजय भिंताडे मात्र धावतो. धनंजय भिंताडेचा प्रयत्न एकच धाव घेण्याचा आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचली एका धावेनिशी 92. अजून 14 धावांची गरज. 4 चेंडू मध्ये 14 धावा. यानंतर होणारा सामना पुसद वर्सेस किनवट या दोन संघादरम्यान होईल. आणि दोन्ही संघांना विनंती आहे की प्लेइंग 11 लिस्ट पाठवून द्यायचे. दोन्ही संघ आपली प्लेइंग 11. या दरम्यान पुढचा चेंडू, स्लोअर वन चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये फटका खेळलाय, परंतु एक उंच बांध्याचा क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, केवळ एकच धाव. स्लोअर वन चेंडू अनिस कडून पाहायला मिळाला होता आणि एकच धाव पाहायला मिळाली. आता मात्र इक्वेशन 3 चेंडू आणि 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा. काय सामना होतोय, पैसा वसूल सामना मैदानाच्या आतमध्ये. आमदार चषक 2025. साईने खेळलाय फटका, क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू जातोय सीमा पार चौकार. सत्तेचाळीस धावावर फलंदाजी करतोय साई लांडगे आणि 2 चेंडू मध्ये काढायच्या ते 9 धावा. 2 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाजी मार्कवर अनिस, स्ट्रायकर एंडला साई लांडगे. बघूया पुढचा चेंडू, अतिशय महत्वाचा चेंडू या सामन्यातला. गोलंदाजी मार्कवर अनिस, गोलंदाजी करेल साई साठी. मारलाय फटका आणि चेंडूला पाठवलाय सीमा पार चौकार. काय सामना होतोय, काय सामना होतोय. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. जर सामना टाय झाला तर आमची कमिटी डिसाइड करेल की काय होणार आहे. 1 चेंडू आणि 5 धावा आणि या बरोबर अर्धशतक पूर्ण झाले. माधव भाऊ यांच्याकडून जर सामना जिंकला उमरी संघाने, यांच्याकडून माधव भाऊ पवार यांच्याकडून तब्बल 501 रुपयाचं पारितोषिक आहे. 1 चेंडू आणि 5 धावा. साई लांडगे, गोलंदाजी मार्कवर अनिस, गोलंदाजी करेल साई साठी. ब्लॉक होल लेनचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला मुद्दसीर कडून पाहायला मिळाले आणि या सामन्यात विजय प्राप्त केलाय तो पूर्ण संघाने. वेल प्लेड पूर्ण अँड वेल प्लेड टू A1 उमरी. आणि दोन्ही संघाचे कर्णधार, यानंतर होणारा सामना दोन्ही संघाचे कर्णधार